काही गोष्टी मला मान्य नाही. प्रत्यक्षात आपल्याकडून गडबड झाली, काहीतरी चुकलंय. ते म्हटले सगळ्या गोष्टी बरोबर आहे, माझं वय झालं हे मला मान्य नाही. हा माणूस जर राज्यात देश चालवायला जर पुढे निघाला असेल तर तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आता उभा महाराष्ट्र आपल्याला पिंजून काढावं लागेल आणि पवार साहेबांच्या विचाराचं सरकार इथं आपल्याला आणावं लागेल. त्यासाठी आपण सगळे आज या निमित्तानं सगळ्या राज्यातले लोक पक्ष प्रवेश करतोय. साहेब 90% लोक कोणीतरी इकडे गेला असेल, परंतु 90% लोक जे आम्ही नोंदणी केलेली आहे त्यावर 23,75,000 याच्यातले 90% लोक जागेवर आहेत आणि ते आपल्या विचाराबरोबर प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या भाषणाचा आपल्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार आहेत. आम्ही कुठली आधी सगळ्याच राजकारणी आमच्या मोदींनी सांगितलं आम्हाला कुठे आडपडदा ठेवून चर्चा करता येत नाही. आम्ही सरळपणाने तुमचा आता पुन्हा 60 वर्षाचा इतिहास आणि श्री कर्तव्याने पाहून आम्ही तुमच्या खात्यावर माळ टाकलेली आहे. हे आमचा सामान्य माणूस आहे, कुठं जिल्ह्यात काम करतोय, तालुक्यात काम करतोय, राज्यात काम करतोय, त्याला योग्य त्याचा सन्मान आपल्या पक्षामध्ये होईल आणि त्याच्या मोदीनुसार त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याला योग्य संधी उद्या सरकारमध्ये असेल नाही तर पक्षामध्ये असेल अशी मिळेल अशी या सगळ्यांच्या वतीनं अपेक्षा आपल्यासमोर व्यक्त करतो. सुप्रियाताई आता भाषण न करताच गेल्यानंतर साहेबांना त्यांनी सांगितलंय की मी आता पुन्हा जाते, तुमचं काम पाहते, परंतु मला एक सांगावं वाटत नाही तरी गेले असता तरी अरे आपण जर संसदेच्या सगळ्या खासदारांचा परफॉर्मन्स पाहिला तर एक महिला कशा पद्धतीने हिंदी आणि इंग्रजीमध्ये फ्लुएंटली बोलून कशा पद्धतीने समाजाला जागवली. पुण्यामध्ये शाळा काढण्याचं सार्थक झालं असं आपल्याला वाटतं. म्हणून आवाज भारताच्या लोकसभेमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न आणि देशाचे प्रश्न धोरण मांडण्यासाठी सुप्रियाताई विनवतात. या दोघांबरोबर आणि त्यांच्या या सगळ्या टीम बरोबर आपण सगळे उभे राहूयात, कटिबद्ध राहूयात आणि सगळे केसीआर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सगळे समन्वय कार्यकर्ते पदाधिकारी साहेब आज तुमच्या पक्षामध्ये आम्ही सामील होत आहोत आणि तुमच्याही हातात घेऊन राज्य बदलवण्याचा सरकार बदलवण्याची भूमिका घेत आहोत असं या प्रसंगी सांगतो. आपल्याला या सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. आज शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे राज्यातले 23,75,000 सभासद कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांनी आज या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आम्ही आता त्यांच्या विचाराचं सरकार आणण्यासाठी बांधील आहोत. महाराष्ट्रात झालेली उद्ध्वस्त झालेली समाजव्यवस्था, शेतकऱ्यांचे होणारे हाल, बेरोजगारांना काम नाही, या सगळ्या भूमिकेमध्ये पवार साहेबांच्या विचाराचं सरकार राज्यामध्ये येणं आवश्यक आहे आणि यशवंतराव चव्हाणांनी सांगितलेला कृषी औद्योगिक समाज रचनेचा मार्ग अवलंबन आवश्यक आहे. म्हणून आम्ही सगळे BRSचे कार्यकर्ते आज कटिबद्ध झालेलो आहोत. आमच्या मतदारसंघाचे भावी आमदार अमितजी भांगरे यांचा आज वाढदिवस आहे. पवार साहेबांनी त्यांना आशीर्वाद आज केक भरून दिलाय. ते आमदार होतील आणि पवार साहेबांचं सरकार आणण्याला हातभार लावतील. खरं तर माझ्या वाढदिवसाच्या निमित्त मी आदरणीय पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी पुन्हा या ठिकाणी आलो होतो. साहेबांच्या उपस्थितीमध्ये माझा वाढदिवस आज साजरा झाला आणि खरं तर आजचा हा माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदीचा दिवस असेल, कारण की साहेब माझ्या वाढदिवसासाठी उपस्थित होते आणि वाढदिवसाच्या दिवशी मी एकच संकल्प केलेला आहे की जो जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी माझ्यावर टाकलेली आहे का तालुक्याचा जो काही विकास असेल पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तो सक्षमपणे येणाऱ्या काळामध्ये मी करेल आणि जो कुटुंबाचा वारसा गेल्या 75 वर्षांपासून आमचे पूर्वज घेऊन चालले होते तोच वारसा पुढील काळामध्ये मी देखील त्याच्यावर काम करेल. आणि आज मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी परमेश्वराला स्वतःसाठी काही मागितलं नाही, परंतु आमचे दैवत आमचे विठ्ठल
आदरणीय पवार साहेबांसाठी एक गोष्ट मागितली, ती म्हणजे आमच्या या तरुणाला, वयाच्या 84 वर्षाचा जो तरुण आहे, यांना दीर्घ आयुष्य दे, निरोगी आयुष्य दे आणि ह्या महाराष्ट्राची आणि ह्या देशाची सेवा करण्याची शक्ती आदरणीय पवार साहेबांना दे, एवढीच इच्छा मी परमेश्वराला केली.